नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे प्राणी आणि मानव। वाघाने हरणाला मारणे आणि माणसाला माणसाने मारणे यात जमीन आसमानचा फरक आहे। वाघाने हरणाची शिकार करणे म्हणजे वाघाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला ती शिकार करावी लागते, किंवा तो इतर आहाराकडे वळू शकत नाही, किंवा इतर आहार तो घेऊ शकत नाही आणि तेवढी त्याची बुद्धिमत्ता भौतिकता वाढलेली नसते, म्हणून तो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तो हरिणाची शिकार करतो आणि तो त्याचं स्वतःचं अस्तित्व टिकवतो। पण माणसाने माणसाला मारणे म्हणजे याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे। माणसाने माणसाला मारणे म्हणजे काय क्रूरता आहे, भयानक आहे, दुःखदायक आहे, त्रासदायक आहे। माणसाने माणसाला मारल्यामुळे समाजामध्ये शांतता भंग होते, त्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ हरवतो आणि ज्याने मारलेला आहे त्यालाही शासन करतं, त्यालाही जेलमध्ये जावं लागतं। एकंदर काय होतं याच्यामध्ये की आज आपण ज्या महाराष्ट्रामधल्या काही घटना घडलेल्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या काळीमा फासणाऱ्या घटना आहेत। म्हणून मित्रांनो, तुम्हाला इथे मला हे सांगायचं आहे की आज आपण वाघाकडे पर्याय नाही, त्याच्याकडे त्याची भौतिकता तेवढी वाढलेली नाही, पण माणसाकडे अनेक पर्याय आहेत। तो त्याच्यामध्ये तडजोड करू शकतो, समझोता करू शकतो, इतर माणसाला मध्यस्थी टाकून समोरच्या व्यक्तीला जो मारणार आहे त्याची मध्यस्थी करू शकतो, याच्या माध्यमातून तो येणारी हिंसा टाळू शकतो। पण वाघाकडे तसा पर्याय नसतो, तो त्याची भौतिकता तेवढी वाढलेली नसते, पण माणसाकडे अनेक पर्याय आहेत। याच्यामुळे काय होईल की समाजामधली जी शांतता भंग होणार होती किंवा झालेली आहे, जर पर्यायाचा उपयोग केला, समझोता केला किंवा एखादा दुसऱ्या मार्गाने समोरच्या व्यक्तीला समजवलं तर ती हत्या थांबू शकते, हत्या होणार नाही आणि आपल्या देशातली, आपल्या राज्यातली शांतता चांगली राहील। मला या ठिकाणी मला असं सांगायचंय की जे आपले साने गुरुजी होते ते नेहमी म्हणायचे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। तर आपला खरंच आपण जगाला प्रेम अर्पलं पाहिजे, प्रेम अर्पण केलं पाहिजे आणि आपण चांगल्या रीतीने वागलं पाहिजे। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, यातला एकही जर माणूस जर हा ऐकून त्याच्यामध्ये बदल झाला तर तुम्ही समजा की तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि व्यवस्थित ऐका। मला तुम्हाला हेच सांगायचं, वाघाकडे पर्याय नाही पण माणसाकडे अनेक पर्याय आहे। हिंसा रोखता येऊ शकते, हिंसा टाळता येऊ शकते, म्हणून माणसाने विचार करा, हे मला तुम्हाला सांगायचं। नमस्कार।